Welcome to the Start Smart आणि let's start smartly the topic gravitation. हा टॉपिक तुमचा सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 मधला फर्स्ट चॅप्टर आहे. ओके, सो दिस चॅप्टर बिलॉंग्स टू द फिजिक्स, राईट. Science is divided into mainly 3 parts: physics, biology and chemistry, and this is a part of physics where gravitation and physics. So the gravitation is in physics आणि फिजिक्स समजण्यासाठी मेनली जे रिक्वायर्ड असतं ते असतं ॲझम्पशन्स. ओके, बिकॉज याच्यात सगळ्या गोष्टी आहेत, या काही सायंटिस्टने लॉज सांगितलेत, त्याचे प्रूफ्स दिलेत, बट हे प्रूफ्स आपण डिरेक्टली डोळ्यांनी पाहू नाही शकत. जसं मॅथ्समध्ये आपण कॅल्क्युलेटिव्ह पार्ट कॅल्क्युलेट करू शकतो, थेरम प्रूव्ह करू शकतो, बट इथे ऑलरेडी गोष्टी प्रूव्ह झाल्या आहेत आणि त्या आपल्याला फक्त समजून घ्यायच्यात, बिकॉज वी कांट एबल टू प्रूव्ह दॅट अगेन. ओके, सो ग्रॅव्हिटेशन, राईट. तर ओके, प्रत्येकाला ग्रॅव्हिटेशन एका गोष्टीपासून माहिती असतं की न्यूटन सर ॲपलच्या झाडाखाली बसले होते आणि त्यांच्या डोक्यावर येऊन ॲपल पडला. आणि त्यानंतर त्यांना कळालं की ॲपल खालीच काय येतो, अँड देन त्यांनी एक लॉ लिहून टाकला की ग्रॅव्हिटेशन, द युनिव्हर्सल, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ॲक्च्युली ही स्टोरी आहे, मस्त आहे, बट इट्स नॉट द ॲक्च्युअल कन्सेप्ट, बिकॉज एखादा माणूस आहे त्याच्या डोक्यावर ॲपल पडला आणि त्याने एक लॉ लिहून टाकला, असं कधी प्रॅक्टिकली नाही होत. ओके, सो ही स्टोरी आहे आणि बरीच फेमस झाली आहे की जे ॲपलचं झाड आहे ते अजून पण आहे आणि त्याला लोकांनी ग्रॅव्हिटेशन ट्री म्हणून नाव पण दिलं आहे. बट दी ॲक्च्युअल कन्सेप्ट इज दॅट की एक 300 वर्षापूर्वी जेव्हा गॅलिलिओ, म्हणजे जेव्हा लोकांना माहिती होतं की दी अर्थ इज द सेंटर ऑफ युनिव्हर्स, ओके, आणि अर्थच्या भोवती सगळे जे आपले ग्रह आहेत ते फिरत असतात, बट त्यानंतर गॅलिलिओ आला आणि त्याने सांगितलं दी अर्थ इज नॉट द सेंटर ऑफ युनिव्हर्स, ॲक्च्युली सेंटर ऑफ द युनिव्हर्स इज सन. ओके, सो तिथून गोष्ट स्टार्ट झाली आणि त्यानंतर केपलर्सने आपले जे ग्रह तारे त्यांच्या ऑर्बिट्सबद्दल जे लॉज सांगितले, केपलर्स फर्स्ट, सेकंड, थर्ड लॉ. ओके, अँड आफ्टर दॅट न्यूटन सर जे होते आपले, तोपर्यंत पोहोचेपर्यंत त्यांनी ॲक्च्युली जो फायनल लॉ लिहिला, ॲक्च्युली त्याच्यासाठी मेहनत बऱ्याच लोकांनी केली. 300 वर्षानंतर या लॉचा शोध लागला. ओके, सो याची बरीच मोठी कन्सेप्ट आहे. इफ तुम्ही जर विकिपीडियावर सर्च केलं द हिस्ट्री ऑफ ग्रॅव्हिटेशन, ओके, त्याच्यात तुम्हाला हे सगळ्या गोष्टी मिळून जातील. बट आता आपल्याला एवढं डीप पाहायचं नाही आहे, बिकॉज हे जर सांगायला गेलं तर याची बरीच मोठी हिस्ट्री आहे, त्याच्यात अर्धा पाऊण तास वेस्ट होऊन जाईल. ओके, सो लेट्स डिरेक्टली स्टार्ट विथ ग्रॅव्हिटेशन. सो ॲक्च्युली ग्रॅव्हिटेशन काय आहे? सो न्यूटनने काय सांगितलं, अकॉर्डिंग टू द न्यूटन स्टेट दॅट की एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स, म्हणजे युनिव्हर्समधली कोणतीही ऑब्जेक्ट असू दे, त्या प्रत्येक एव्हरी ऑब्जेक्ट अट्रॅक्ट्स एव्हरी अनदर ऑब्जेक्ट टुवर्ड्स इट विथ द डेफिनेट फोर्स विच इज नोन ॲज अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे युनिव्हर्समध्ये कोणतीही गोष्ट असू देत, बॉल असू दे, युनिव्हर्समधला कोणताही ऑब्जेक्ट हा दुसऱ्या ऑब्जेक्टला आपल्याकडे अट्रॅक्ट करतो एका डेफिनेट फोर्सने, ज्याला म्हणतात ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि तो फोर्स किती असेल, काय असेल, हे सगळं आपल्याला या लॉवरनं कळून जाईल. सो हा लॉ समजण्यासाठी आपण 2 ऑब्जेक्ट कन्सिडर करू. ओके, लेट्स ए अँड बी
the two object in the universe ज्यांचा मास असणार आहे m1 and m2 आणि या दोघांमधलं डिस्टन्स असणार आहे लेट्स d be the distance between them. Okay, so what Newton told की या ऑब्जेक्ट मध्ये ही ऑब्जेक्ट पण आहे जी तिच्या दुसऱ्या ऑब्जेक्टला स्वतःकडे अट्रॅक्ट करणार तिच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सने आणि ही पण ऑब्जेक्ट आहे दोघं ऑब्जेक्ट्स मध्ये की फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी दोघं ऑब्जेक्ट्स मधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स दॅट इज दिस ही ऑब्जेक्ट आहे आणि या ऑब्जेक्ट मधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आपण पाहणार आहे सो अकॉर्डिंग टू द न्यूटन द फोर्स that is the gravitational force is directly proportional to the product of their masses that is m1 into m2 and inversely proportional to the distance between them. Okay, so what Newton told की हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स असणार आहे हा या दोन बॉडीजच्या मासेसच्या प्रोडक्टची डिरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असणार आहे त्या दोघांमधल्या डिस्टन्सची सो एफ इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू दी मासेस प्रोडक्ट ऑफ देअर मासेस म्हणजे एक्झॅक्टली काय डिरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे इफ मास और प्रोडक्ट ऑफ द मास इज इन्क्रीज्ड फोर्स विल ऑल्सो इन्क्रीज म्हणजे याचा मास किंवा दोघांचं मास जसं इन्क्रीज होईल तसा त्यांच्यातला फोर्स सुद्धा वाढणार आहे आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू दी स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम म्हणजे दोघांमधला डिस्टन्स जर वाढेल सो इट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल इफ इट इन्क्रीज इट विल डिक्रीज ओके and if it is decrease it will increase म्हणजे इफ दोन ऑब्जेक्ट एकमेकांपासून दूर गेला तर जो फोर्स आहे d is increased so force will decrease म्हणजे दोन ऑब्जेक्ट आपण एकमेकांपासून डिस्प्लेस केल्या तर जो फोर्स असणार आहे त्यांच्यातला ग्रॅव्हिटेशनल फोर्स तो कमी होणार आहे आणि त्या आपण जवळ केला तर तो फोर्स वाढणार आहे सो दिस इज द Newton's law. Okay, but what we introduce, we will replace this proportionality sign with the equality sign. So we introduce constant here. So F is equal to constant m1 into m2 divided by d square. Okay. So again we rewrite this statement as g m1 m2 on d square. Okay. This is the Newton's universal law of gravitation. This is a gravitational force which is equal to g into product of their masses and the square of distance between them. म्हणजे जर मास आपण ऑब्जेक्टचं डबल केलं ओके if this becomes 2 m1 m2 then force will also double. Okay, जर हे दुप्पट झालं तर फोर्स सुद्धा दुप्पट होईल आणि सपोज हे डिस्टन्स बिटवीन देम हे जर डबल झालं तर फोर्स हा त्याच्या 1/4 फॅक्टरने चेंज होणार आहे ओके सो दिस इज द लॉ अँड दिस g इज नोन ॲज ए ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट or this g is also known as the universal constant of gravitation. Okay, so या लॉज वर क्वेश्चन लास्ट इयरला पण आलाय तो पण आपण नंतर पाहू बट सिंपल लॉ आहे द ग्रॅव्हिटेशनल फोर्स is directly proportional to the product of their masses. If there are two bodies, two objects which attract each other with the force of gravitation, then this gravitation force is directly proportional to the product of their masses and inversely proportional to the square of distance between them. Numerically, F is equal to g m1 m2 upon d square, where g is the gravitational constant, which is also known as the universal constant of gravitation. Why? Because ही g ची जी व्हॅल्यू असणार आहे ही नेहमी कॉन्स्टंट असणार आहे मग ते कोणत्याही अल्टिट्यूडने चेंज होणार नाही टेम्परेचरने चेंज होणार नाही कशानेही चेंज नाही होणार आहे दिस व्हॅल्यू इज फिक्स अँड दिस व्हॅल्यू ऑफ g is equal to 6.67 into 10 raised to minus 11 ओके आणि याचं युनिट काय आहे ना ते पण आपण पाहू ओके सो इफ g is here okay let's
assume the g is equal to d square न्यूमरेटरला आहे इकडे जातं, डिनोमिनेटरला आहे तिकडे जाताना f d square m1 m2. So force, what is the definition of force? Mass into acceleration. The unit of force is equal to 9th standard ला आपण शिकलोय न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, that is mass into acceleration. The unit SI unit of mass kg and the SI unit of acceleration which is equal to meter per second square. Okay, so kg meter per second square is Newton. So the SI unit of force is Newton. D square, that is distance, that is meter, d square meter square, and m1 into m2 which are the masses, which the SI unit of mass is kg. So kg into kg, that is equal to kg square. So Newton meter square per kg square, this is the unit of this gravitational constant. Okay, now पुस्तकात एक डेफिनेशन दिली आहे की हा जो ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, राईट, हा जो ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट आहे जो आपल्याला या इक्वेशन मध्ये दिसतोय, सो याची एक डेफिनेशन आहे, द ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट इज अ फोर्स बिटवीन द टू ऑब्जेक्ट, ओके, ऑफ 1 kg which placed 1 meter apart. ओके, की आपण पाहिलं की हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, राईट, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट इंटू m1 m2 अपॉन d स्क्वेअर. देन हे स्टेटमेंट, याची डेफिनेशन अशी काय दिली आहे की जर दोन ऑब्जेक्ट असतील, लेट्स दोन ऑब्जेक्ट असतील, दोघांचं मास असेल 1 kg आणि दोघांमधलं डिस्टन्स असेल 1 मीटर, देन द ग्रॅव्हिटेशन हा त्यांच्यातला फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन असणार आहे, म्हणजे त्यांच्यातला फोर्स हा असणार आहे. कसं, म्हणजे F इक्वल टू जी या कंडिशनला असायला पाहिजे. आपल्याकडे फॉर्म्युला आहे F इक्वल टू जी m1 m2 अपॉन d स्क्वेअर. ओके, लेट्स पुट याचा, आता याच्यातला आपण ग्रॅव्हिटेशन फोर्स कॅल्क्युलेट करणार आहे आणि इथे सांगितलंय की याच्यातला ग्रॅव्हिटेशनल फोर्स g एवढा येतो. सो सिंपल आहे, g m1 इज 1 m2 इज 1 d इज 1 ब्रॅकेट स्क्वेअर. सो F ग्रॅव्हिटेशनल फोर्स इक्वल्स टू g. दॅट इज कोणतेही दोन ऑब्जेक्ट असतील ज्यांचं वजन 1 किलो असेल आणि ते 1 मीटरच्या डिस्टन्सवर ठेवले असतील तर त्याच्यातला फोर्स असणार आहे 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. ओके, सो दिस इज दी डेफिनेशन. एक डेफिनेशन दिली आहे समजण्यासाठी, फक्त हे सांगितलंय, मोस्टली हे विचारलं नाही जाणार. बट इफ anyone ask you regarding the gravitational constant or definition of gravitational constant or universal constant of gravitation, then you have to just write down force between the two objects of 1 kg which place 1 meter apart. Okay, so this is a concept and this is a very important law, the force. Okay, so मला वाटतंय की हे तुम्हाला समजलं असणार. सो ऍक्च्युली फर्स्ट व्हिडिओ होता आणि फर्स्ट व्हिडिओ मध्ये इंट्रोडक्शन आणि जो फर्स्ट लॉ होता जो मेन आहे, बिकॉज जो न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे त्याच्यावर सगळे कन्सेप्ट डिपेंडेंट आहे, त्यामुळे तो आपण खूप व्यवस्थित घेतला. आणि फर्स्ट व्हिडिओ थोडा शॉर्ट आहे, नेक्स्ट व्हिडिओ थोडेसे लेंदी असणार आहे. जसे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जसं आपण दोन बॉडीजसाठी ग्रॅव्हिटेशनल फोर्स कॅल्क्युलेट केला, तसं आपण अर्थसाठी ग्रॅव्हिटेशनल फोर्स कॅल्क्युलेट करणार आहे. त्यानंतर दी अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन काय आहे ते पाहणार आहे. त्यानंतर अर्थचं जो ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन आहे आणि आपला जो युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, या दोघांमधलं रिलेशन, मास आणि वेट मधलं रिलेशन, बिकॉज बऱ्याच लोकांना डाऊट आहे की मास आणि वेट सेम आहे नाही आहे त्या सगळ्या गोष्टी. आणि फ्री फॉल एक छोटासा कन्सेप्ट आहे. सो एक 15 मिनिट्स, 5 मिनिट्स आणि 10 मिनिट्स, सो अर्धा तासाचा नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे. त्यानंतर थर्ड व्हिडिओ असणार आहे, हे ऍक्च्युली सर्क्युलर मोशन अँड केप्लर्स लॉ, हे चॅप्टरच्या इनिशियलीच आहेत, बट हे थोडेसे क्रिटिकल आहेत टॉपिक समजायला, त्यामुळे आपण ते एंडला घेणार आहेत. आणि त्यानंतर एस्केप व्हेलॉसिटी. सो सगळा चॅप्टर तुमचा नेक्स्ट 2 व्हिडिओमध्ये कव्हर होईल. त्यानंतर अजून एक व्हिडिओ असेल अर्धा तासाचा, ज्याच्यात सगळे न्यूमेरिकल्स असतील. ओके, त्यानंतर सगळे हे चॅप्टर आहे मेनली 10च्या मुलांना जे थोडं डिफिकल्ट वाटतं, म्हणजे येणारे बाकीचे चॅप्टर याच्यापेक्षा पण सोपे असणार आहे. आणि त्यानंतर फिजिक्स तर आपण खूप लवकर संपवणार आहे जसं जसं मला वेळ मिळेल. त्यानंतर जे केमिस्ट्री असणार आहे त्याच्यात प्रत्येक कन्सेप्ट सोबत आपण
जसं ॲनिमेटेड व्हिडिओ पहिला न्यूटनचा, तसे सगळे एक्सपेरिमेंट पाहणार आहेत. प्रत्येक कन्सेप्ट नंतर एक्सपेरिमेंटचा व्हिडिओ, ॲनिमेशन, आयदर ॲनिमेटेड ऑर मॅन्युअल व्हिडिओ. आणि त्यानंतर बायोलॉजी आहे. तर बायोलॉजीसाठी सिम्पल आहे की बायोलॉजीमध्ये जेवढ्या क्रिटिकल्स डायग्राम आहेत, म्हणजे सगळं एक्सप्लेन केल्यानंतर टाईप्स वगैरे जेवढ्या क्रिटिकल डायग्राम्स आहेत त्या सगळ्या आपण बोर्डवर प्रोजेक्ट करणार आहे आणि त्यानंतर समजवणार आहे. हे करून तुम्हाला सगळा सिलेबस, अगदी म्हणजे जसं शाळेत जाऊन शिकता येईल त्याच्या सगळ्या गोष्टी समजून घेता येतील. बिकॉज सायन्स खूपच इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे इन्स्टेड ऑफ डिफिकल्ट. फक्त याच्यात गोष्टी लक्षात ठेवणं डिफिकल्ट असतं जोपर्यंत त्या गोष्टी तुम्हाला समजत नाही. आणि एकदा गोष्टी समजल्या की त्या तुम्हाला लक्षात ठेवायलाच लागणार नाही. सो डोंट बी वरी अबाउट इट. आणि इन केस ऑफ एनी सजेशन 9146100726 हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. त्यासाठी एक नोटिफिकेशन बेल आयकॉन पण आहे, त्याला पण प्रेस करा. आणि तुमचे जे फ्रेंड्स असतील 10th मध्ये त्यांच्याशी पण व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना पण त्याचा फायदा होईल. सो deep within